नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 फक्त या बहिणींनाच मिळणार 2100 प्लस 3000 टोटल 5100 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर सोबतच लाखो रुपयाचं मकर संक्रांतीचं गिफ्टसुद्धा बहिणींनो तुम्हाला भेटणार आहे. लवकरात लवकर आपल्याला फॉर्ममध्ये बदल करायचा आहे. कुठला बदल करायचा आहे ती सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. ठीक आहे. पण बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक आवर्जून एक गोष्ट सांगेल की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहिणीविषयी आणि केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या विविध योजनाविषयी जी काही माहिती येईल ती माहिती तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आता कोणताही वेळ न वाया घालता सरळ आपण आपल्या मुद्द्याला बहिणींनो आपण आपला हात घालूया. ठीक आहे. आता बघा, फक्त या बहिणींनाच मिळणार 2100 प्लस 3000 म्हणजे टोटल 5100 रुपये. तर कुठल्या बहिणींना मिळणार आहे अगोदर ते मुद्दा मी तुमचा क्लिअर करतो. सोबतच लाखो रुपये जे काय बक्षीस आहे, गिफ्ट आहे मकर संक्रांती निमित्त, ते कोणतं आहे ते सुद्धा आपण सांगूया. फॉर्ममध्ये कुठला आणि कोणता बदल करायचा हे सुद्धा सांगूया. तर कोणत्या बहिणींना भेटणार आहे 2100 रुपये आता ते आपण बहिणींनो इथे बघूया. तर बघा बहिणींनो, आता तुम्हाला माहीत असेल की जवळपास डिसेंबरचे हप्ते सगळ्या बहिणींना इथे आलेले आहे. किती हप्ते आले डिसेंबरपर्यंत? तर जवळपास बहिणींनो इथे 6 हप्ते म्हणजे जवळपास मला वाटतं 9,000 रुपये आपल्या प्रत्येक बहिणीला इथे भेटलेले आहे. किती हजार रुपये? 9,000 रुपये प्रत्येक बहिणींना आपल्याला इथे भेटले आहे. किती हजार? 9,000 रुपये. आता ज्या बहिणींना 9,000 भेटलेले नाही आहे त्या बहिणींनी काय करायचं, तर त्या बहिणींनी आपल्या फॉर्मची स्थिती चेक करायची आहे. तर फॉर्मची स्थिती चेक करण्यासाठी काय करायचं, तर तुमच्या जे काय अंगणवाडी सेविका आहे, आपण आपल्या भाषेमध्ये बालवाडीची मास्तरीणबाई बोलतो, तिच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती काय बाबा, अप्रुव्हल झाला की नाही, काय नाही, ते सगळं काय भानगड, काय 12 भानगडी आहे किंवा पात्र झाला ते तुम्ही तुमचं बघून घ्यायचं आहे. तर त्या बहिणीनं सुद्धा 6वा हप्ता जो काय 1,500चा आहे तो मध्यंतरी आत्ता काल परवा वगैरे विविध जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेनुसार पडत आहे. ठीक आहे. आणि नसन पडला अजून तर पडन. तुम्हाला ताण घेऊ नका, काय टेन्शन घेऊ नका. तुमचा भाऊ इथे बसलेला आहे तुम्हाला माहिती द्यायसाठी. कमेंटमध्ये नक्की कमेंट करायची, काय जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन. ओके. आता बघा, 2100 रुपये प्लस 3000 रुपये. आता तुम्हाला माहीत असेल आदिती तटकरे ज्या काय आपल्या मॅडम आहे, महिला व बालविकास मंत्री, त्यांनी काय सांगितलं की मकर संक्रांती आपलं 2100 रुपये आणि प्लस 3000. तर तुम्हाला 2100चं पहिले सांगतो की 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहे बहिणीनो. पहिले 2100चा मुद्दा क्लिअर करतो, मग 3000चा मुद्दा क्लिअर करतो. टोटल 5000 रुपये इथे तुम्हाला भेटणार आहे. आणि मकर संक्रांतीचं लाखो रुपये बक्षीस ते काय ते सांगतो, आणि फॉर्ममध्ये कुठला बदल करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, 2100 रुपये, पहिले 2100 रुपयाविषयी आपण बोलू बहिणींनो. 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर 2100 रुपये तुम्हाला आता फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल बघा. आणि मग अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर आता जो काय तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता मिळतो बहिणींनो, तर तो 1,500 रुपयाचा हप्ता न मिळता 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला तो तुमचा हक्काचा तुम्हाला तो भेटणार आहे. कधी भेटणार आहे? अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर. मग साधारणतः हा निर्णय मग एप्रिलमध्ये सुद्धा लागू होऊ शकतो 2100 रुपयाचा. पण तोपर्यंत टोटल आपल्याला म्हणजे महिन्याचे 1,500 रुपये हा हप्ता जो काय आहे तो भेटणारच आहे. त्याच्यामुळे काय काळजी करायचं काम नाही आहे. आता 2100 रुपयाचा मुद्दा बहिणींनो इथे तुम्हाला मी क्लिअर केलेला आहे. त्याच्याविषयी तुम्हाला आता काही संभ्रम नसेल अशी मला अपेक्षा आहे. ठीक आहे. आता बहिणींनो, 3,000 रुपयाची काय भानगड आहे हे मी तुम्हाला पहिली सांगतो की 3,000 रुपयाची काय भानगड आहे, म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला कशाचे भेटणार आहे आणि कधी भेटणार आहे. तर बघा बहिणींनो, आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला सांगतो मी की 1,500 रुपयाचा हप्ता तुम्हाला इथे भेटलेला आहे. कोणता? 6वा हप्ता तुम्हाला 1,500 रुपयाचा डिसेंबरचा भेटलेला आहे. कारण नोव्हेंबरपर्यंत आचारसंहितेच्या अगोदरच त्यांनी आपल्याला जवळपास हप्ते टाकून दिले ते 7,500 रुपये. आणि त्याच्यानंतर आता 1,500 रुपयाचा हप्ता आपल्याला हे डिसेंबरचा इथे भेटलेला आहे. म्हणून आता 1,500 रुपयाचे हप्ते तुम्हाला भेटले असेल, मग 3,000 रुपये सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर ते मकर संक्रांतीच्या निमित्त तुम्हाला 3,000 भेटणार आहे. लाखो रुपयाचं कोणतं बक्षीस भेटणार ते सुद्धा सांगतो. तर 3,000 रुपये तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त चोळी बांगडी, आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तुम्हाला कपडे लत्ते वगैरे घेण्यासाठी, सोनं नाणं करण्यासाठी तुम्हाला 3,000 रुपये इथे भेटणार आहे मकर संक्रांतीचे. 3,000 ते बोनस आहे. दिवाळीला जशा पद्धतीचं बोनस भेटलं होतं तशाच पद्धतीने तुम्हाला हे 3,000 रुपयाचं इथे बोनस भेटणार आहे. तर ते मकर संक्रांतीच्या अगोदर ते पैसे तुमच्या अकाउंटला
जमा होऊन जातील. पण त्याच बहिणीच्या अकाउंटला जमा होणार आहे ते कोणत्या बहिणींना मिळणार आहे मी सांगतो, की ज्या बहिणीचा फॉर्म व्यवस्थित फिलअप केलेला आहे, ज्या बहिणीला आतापर्यंतचे सर्व फॉर्म इथे सर्व हप्ते इथे व्यवस्थित भेटलेले आहे आणि ज्या बहिणींनी फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची चुकी न करता, फ्रॉड न करता व्यवस्थित असा फॉर्म फिलअप करून सरळ काय ओरिजिनल दिलेलं आहे त्याच बहिणींना इथे भेटणार आहे. कारण अपात्र यादी लवकरच जाहीर होणार आहे. मी तुमच्या माहितीच तो बहिणींना सांगतो, की अपात्रची काही यादी आहे ना ती लवकरच जाहीर करणार आहे ते. कारण त्यांनी सर्वे केला, की भरपूर जे काही आपल्या बहिणी आहेत त्यांनी ज्यांचं वय कमी आहे त्यांनी जास्त करून टाकलं, ज्यांचं जास्त आहे त्यांनी कमी करून टाकलं. तर त्या बहिणींचा इथे भेटणार नाही, कारण ते अपात्र यादी लवकरात लवकर जाहीर करीन. अपात्र यादी जाहीर झाली की तुमचं नाव त्यामध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, मी व्हिडिओ बनवल त्याची PDF मी तुम्हाला देऊन टाकल, की अपात्र यादीचे नाव येणार आहे. जवळपास मला वाटतं भरपूर असं अपात्र यादी इथे 10, 15, 20, 25 लाख बहिणींच्या आपल्या जाहीर होईल. कारण भरपूर बहिणींनी आपल्या इथे फ्रॉडसुद्धा केलेला आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल, ताण घेऊ नका. ठीक आहे. आता ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. सोबतच लाखो रुपये मकर संक्रांतीचं गिफ्टसुद्धा बहिणींनो तुम्हाला भेटणार आहे. तर बघा, आपल्या राज्याचे इथे मुख्यमंत्री सध्याच्याला देवेंद्र फडणवीस सर हे आहे. त्याच्यानंतर 2 उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेले आहेत, अजितदादा पवार आणि त्याच्यानंतर माननीय एकनाथभाई शिंदे. हे सुद्धा हे आपल्या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री आहे. तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर मकर संक्रांतीचं सुद्धा लाखो रुपयाचं बक्षीस आणि लाखो रुपयाचं गिफ्ट हे मकर संक्रांतीनिमित्त सुद्धा आपल्या बहिणींना भेटणार आहे. ते कुठलं गिफ्ट आहे हे बहिणींनो मी तुम्हाला सांगतो. तर ते तुम्हाला घरकुल इथे भेटणार आहे. आता ते मकर संक्रांतीच्या निमित्ताने भेटणार नाही, इथे भेटणार आहे. तर लाखो रुपयाचं बक्षीस म्हणजे इथं तुम्हाला घरकुल भेटणार आहे. तर घरकुल ज्या बहिणींना आपल्याला पत्राचं शेड वगैरे राहिला आहे त्या बहिणींना घरसुद्धा भेटणार आहे. पण हा निर्णय आता घराचा मकर संक्रांतीच्या नंतर लागू होईल, आता सध्याच्याला लागू होणार नाही. पण मात्र 3,000 रुपये जे काय भेटणार आहे बहिणींनो तुम्हाला ते मकर संक्रांतीच्या अगोदर भेटेल. मी स्वतः बोलत नाही आहे, माननीय श्री आदिती तटकरे ज्या काय मॅडम आहे आपल्या त्यांनीच ही माहिती दिलेली आहे. त्यांचं ट्विट वगैरे तुम्ही ट्विटर हँडलला जाऊन चेक करू शकता. मी काय खोटी माहिती इथे काय देत नाही तुम्हाला, जी काय माहिती आहे ती आपल्याकडे खरीच असते. ठीक आहे. आता हे सगळं काही समजलं बहिणींनो, सोबत लाखो रुपयाचं बक्षीस, सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. लवकरात लवकर फॉर्ममध्ये हा बदल करा. आता हा जो काय मुद्दा आहे की फॉर्ममध्ये कुठल्या प्रकारचा बदल करायचा तुम्हाला वाटलं असेल आता. ठीक आहे. तर आता बघा, सध्याच्या स्थितीनुसार मी तुम्हाला सांगतो, फॉर्म तुम्हाला आता जे काही 3,000 रुपयाचं तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे, मकर संक्रांतीचे 3,000 रुपये भेटणार आहेत, त्याच्यासाठी फॉर्ममध्ये बदल करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. पण भविष्यामध्ये फॉर्ममध्ये इथे आवश्यक 2100 रुपयाचा ज्यावेळेस तुम्हाला इथे अर्थसंकल्पनीय अधिवेशनामध्ये 2100 रुपयाचा ज्यावेळी निर्णय पारित होईल त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये हप्ता जर पाहिजे असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये बदल करावा लागणार आहे. त्याच्यानंतर सोबतच लाखो रुपये मकर संक्रांतीचं जे काय आपल्याला गिफ्ट भेटणार आहे घरकुल वगैरे त्यासाठी सुद्धा फॉर्ममध्ये बदल तुम्हाला इथे करावा लागणार आहे. मग ते कुठला बदल करायचा, तर सरळ आणि साध्या भाषेमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला बदल करावा लागणार नाही आहे, पण भविष्यामध्ये बदल करावा लागणार आहे. तुम्हाला ते अपडेट करावं लागणारच आहे. मकर संक्रांती वगैरे झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो निर्णय येईल, माहिती मिळाल्यानुसार फॉर्म अपडेट करावाच लागणार आहे. तर मग तो त्यावेळेस निर्णय येईल, त्यावेळेस तो फॉर्म कसा अपडेट करायचा याची माहिती मी तुम्हाला हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देईन. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. जे काय फॉर्ममध्ये काय काय बदल करावा लागेल हे मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. ठीक आहे. आता एकंदरीत मला वाटतं तुम्हाला बहिणींनो इथे सगळी माहिती समजली असेल. मला आशा आहे की आपल्या बहिणींना सर्व केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजनेचा म्हणजे आपल्या राज्य सरकारची जी काय लाडकी बहीण योजना आहे तिचा परिपूर्ण फायदा होत असेल. तो एखादी आपली बहीण असेल तिला एकही हप्ता आला नसेल, गोरगरिबाची लेकरं म्हणजे गोरगरिबाची बहीण आहे आपली, ताई आहे, तर ताई तू कमेंट कर, तुला काय प्रॉब्लेम आहे काय नाही, मी नक्की त्याच्यावरती माहिती काढून एक चांगला असा व्हिडिओ बनवली. ते खोटी माहिती मी काय देत नाही आहे. परत म्हणसान दुसरं ते मास्तर खोटी माहिती देऊ राहिला. जी काय माहिती राहते ती आपल्याकडे खरीच राहत असते. ठीक आहे. तर ताई तुला काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट कर. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पण जे काय नवीन नवीन अपडेट येतात ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला चॅनल म्हणजे सबस्क्राईब केलं तर भेटत असतात, तसं भेटत नाही. लाल कलरचं जे काय बटन आहे ना ते सबस्क्राईब नावाचं, तर ते येसपासून सुरुवात होतं, ज्यांना समजत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. तिथे ते सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे बहिणींनो. आशा करतोय की संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजली असेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.